नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की सावी त्या लॉक रूममध्ये खूप परेशान झालेली असते. तेवढ्यात अंगदला दामिनी मॅडमचा मेसेज येतो, म्हणून तो सावीला बाहेरून आवाज देतो. तुम्ही आत अडकल्यात का सावी मॅडम? थांबा, मी बघतो काहीतरी, असं म्हणून तो निघून जातो आणि हॉटेलच्या एका स्टाफला सावीला रूम बाहेर काढायला सांगतो. सावी बाहेर येऊन बघते तर खूप उशीर झालेला असतो. धैर्य आणि नीता बहिणींचे खूप मिस कॉल असतात. ती लगेच घाईघाईने घरी निघते. घरी सगळ्या बायका वाट पाहून पाहून खूप कंटाळलेल्या असतात. आता लवकर कार्यक्रम आटपून आम्हाला जाऊ द्या असं म्हणत असतात. तेवढ्यात सावी घरी पोहोचते. आत जाण्याआधी तिचं लक्ष तिच्या ब्लाऊजवर जातं, जे खांद्यावर फाटलेलं असतं. रूममधून बाहेर पडण्याच्या धडपडीत फाटलं असावं. ती पटकन खांद्यावर पदर घेते. आत येताच दामिनी मॅडम तिला रागावतात. सावी लगेच बायांना हळदी कुंकू लावायला जाते, तेव्हा तिच्या खांद्यावरचा पदर घसरतो आणि एक काकू तिला हा ब्लाऊज कसा काय फाटलाय असं विचारतातच. तेव्हा धैर्य तिथून निघून जातो. कार्यक्रम संपवून सावी रूममध्ये धैर्यशी बोलायला येते, तेव्हा तो रागावलेला असतो. उशीर का झाला, घरी सणाचा कार्यक्रम असताना मीटिंग का ठेवली आणि हे ब्लाऊज कसं काय फाटलंय, असे सगळे प्रश्न तो सावीला विचारतो. तेव्हा ती जे सगळं घडलं ते सगळं सांगते, पण धैर्यला त्यावर विश्वास बसत नाही. त्या अंगदसोबत काम करण्याआधी तो कोण आहे, कुठला आहे याची काही चौकशी तरी केली होतीस का, असं धैर्य विचारतो. तेव्हा सावी म्हणते, मी चौकशी न करता कुणाही बरोबर काम करेल का? त्यावर धैर्य चिडतो, म्हणजे माझ्या विचारण्याला काही अर्थच राहिला नाही तर. सावी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण धैर्य आता खूप चिडतो आणि सावीला रूम बाहेर काढत असतो. तेव्हा तिचं बोट दाराच्या फटीत अटकतं. धैर्य लगेच दरवाजा उघडतो. तिला लागलं तर नाही ना म्हणून त्याला काळजी वाटत असते, पण दुसऱ्या क्षणी ती काळजी दिसू न देता रागात तो दरवाजा बंद करून टाकतो. सावी खाली येते तर त्या अंगदने खूप वेळा कॉल केलेले असतात. सावी त्याचा कॉल कट करते, तेव्हा तो व्हॉइस नोट पाठवतो, म्हणून सावी कॉल उचलून त्याला रागावते. आता धैर्यच्या जेवणाची वेळ झालेली असते, म्हणून सावी त्याच्यासाठी